अखंड महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या कावड यात्रेचा मुख्य दिवस आहे आज। आणि या कावड यात्रेनिमित्त आपण बघू शकता कावड यात्रेचं प्रमुख आकर्षण असलेले ठिकाण आहे जे मुंगी घाट म्हणून ओळखलं जातं। आपण पाहू शकताय या मुंगी घाटातून मानाच्या कावड्या आता वर यायला सुरुवात झालेली आहे। सगळीकडे जल्लोष आणि आनंदाचं वातावरण आहे। या वातावरणामध्ये मुंगी घाट असा अवघड असणारा घाट वर चढून कावडी वर आलेले आहेत आणि त्या कावडी बरोबर असलेले स्वयंसेवक असतील, कावडीधारक असतील, या अवघड काळा वर चढून ते वर येत आहेत। खरं तर आता सध्या निसर्गाने सुद्धा कृपा केल्याचं आपल्याला दिसत आहे। प्रत्येक वर्षी उन्हाचा तडाखा असतो, पण आज मात्र या उन्हाऐवजी चक्क शिरवळ पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकताय मोठ्या जोशामध्ये आणि उत्साहामध्ये लहान मोठ्या कावडी आता वरती येणार आहे। शेवटच्या टप्प्यामध्ये ते लोक उभे आहेत त्यांना विनंती आपली कावड वरती आल्यानंतर कोणी या ठिकाणी थांबायचं नाही। आपण सरळ पायरी मार्गाला वरती जायचंय। सर्व शेवटच्याला विनंती आजपर्यंत आपण आपल्या हातात राहत असेल महादेवाच्या झाडापर्यंत तर उत्साहात आणि जोमामध्ये कावड घेऊन आहे। असा उत्साह महादेवाच्या दारापर्यंत आपला राहिला पाहिजे। सर्वांना विनंती आहे की आपण आजपर्यंत या ठिकाणी आलात आणि आपण कुठल्याही प्रकारचे उत्साहाला घालबोट लागू दिले नाही। तेव्हा हा उत्साह या ठिकाणी राहिला। खूप मोठी अशी प्रचंड गर्दी या मुंगी घाटावरती आपल्याला पाहायला मिळते। मुंगी घाटावरती सर्वत्र आनंद, उत्साह आणि कावड नाचवण्याचा आनंद व्यक्त करताना भाविक दिसत आहेत। पाहू शकता आपण उंच अशा अवघड कड्यावरून या कावडी वर येत आहेत। मानाच्या कावडी वर आल्यानंतर फटाके फोडले जात आहेत। त्याचबरोबर मानाच्या कावडीच्या पुढं जे वाद्य वाजवलं जाते त्यावर कावडीधारक, कावडी प्रमुख आनंद व्यक्त करताना दिसत आहेत। खरं तर यावर्षी सर्वत्र पाऊस काळ पण चांगला झालेला होता आणि सगळी झाडं वगैरे आपल्याला हिरवीगार दिसत आहेत। त्याचबरोबर या मान तालुका परिसरामध्ये पाण्याचं प्रमाणही जास्त होतं। अनेक वेळा दुष्काळी परिस्थितीमध्ये ही कावड यात्रा संपन्न होते, मात्र आज बरोबर पाण्याचं प्रमाण ज्यादा आहे। या ठिकाणी शिंगणापूरमध्ये असलेला प्रसिद्ध असा पुष्कर तलाव, त्या तलावात सुद्धा पाण्याचा साठा भरपूर आहे। त्यामुळं यंदा महादेवाने कृपा चांगली केल्यामुळं सर्वत्र सुकाळ आणि पावसाळा आहे। आता सुद्धा माझ्या पाठीमागे बघू शकता आनंद वातावरण आहे, आभाळ आलेला आहे, ऊन नाही। आणि या सगळ्या वातावरणामध्ये इकडे कावड यात्रेचा आनंद साजरा केला जातोय। शिंगणापूरमध्ये प्रचंड गर्दी आहे। त्याचबरोबर सातारा पोलिसांनी, देवडी पोलिसांनी अतिशय चांगला सुरेख बंदोबस्त ठेवलेला आहे। आपण पुन्हा एकदा पाहू शकता मुंगी घाटावरती अतिशय चांगल्या पद्धतीचं नियोजन केलेलं आहे आणि या नियोजनामध्ये सगळ्याच प्रशासनानं अतिशय चांगल्या पद्धतीने नियोजन करत आपण एखादा कार्यकर्ता जखमी झाला तर या ठिकाणी रुग्णवाहिकेची सोय देखील केलेली आहे। या रुग्णवाहिका आपण पाहूया, 2 रुग्णवाहिका या ठिकाणी उभ्या आहेत। अनेक जण मुंगी घाट सर करून आल्यानंतर त्यांच्या पायाला वगैरे इजा होते, मात्र प्रशासनानं चांगल्या पद्धतीची काळजी घेऊन त्यानं आरोग्य सेवा पुरवण्याचं काम चांगल्या पद्धतीने केलेलं आहे। त्यामुळं मान तालुका प्रशासनानं अतिशय चांगली सुविधा केलेली आहे। या इथे पोलीस प्रशासनातर्फे उपविभागीय पोलीस अधिकारी सावंत साहेब आलेले आहेत। त्याचबरोबर देवडी पोलीस ठाण्याचे दत्तात्रय दराडे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। त्यामुळं पोलीस प्रशासनानं सुद्धा यात्रा चांगल्या पद्धतीने सुरळीत पार पाडण्याचा चांगला प्रयत्न केलेला आहे। आपण पाहू शकता मुंगी घाटावरती आनंद व्यक्त केला जातोय। थोड्याच वेळात तेलजी संत बुद्धजी यांची कावड मानाची वर येणार आहे। त्यावेळेला ही शेवटची कावड असते आणि त्या कावडीचा जलाभिषेक महादेवाच्या पिंडीला घातला जातो आणि पिंडीला जलाभिषेक घेतल्यानंतर ही शिंगणापूरची यात्रा संपली जाते। आपण आपला आव्हान संदीप जठार, शिंगणापूर न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।